ओके, यावेळेस मी आज ज्या वचनाच्या द्वारे तुमच्यासोबत बोलू इच्छितो त्या वचनाचं शीर्षक आहे की ख्रिस्त येशू कोण आहे. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त कोण आहे? देवाचा पुत्र आहे. गुड. ओके, ज्या वेळेस तुम्हाला मी सांगतो ख्रिस्ताला तुम्ही वैयक्तिक रीतीने ओळखून घेता. मागच्या खिडक्या वगैरे ओपन केल्या तरी चालेल, थोडं व्हेंटिलेशन होईल. ज्यावेळेस येशू कोण आहे हे तुम्ही समजून घेता, त्याचं प्रकाशन तुम्हाला मिळतं. आणि येशूला जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, येशू ख्रिस्ताचं प्रकाशन जर तुम्हाला मिळवून घ्यायचं असेल, तर मी तुम्हाला सांगतो येशू ख्रिस्ताचं प्रकाशन तुमच्या देहाच्या द्वारे तुम्हाला करता येत नाही. येशूचं प्रगटीकरण तुमच्या ज्ञानाने तुम्हाला नाही ॲनालाइज करता येत. कारण रोमकराच्या पत्रामध्ये लिहिलं की त्यांनी आपल्या ज्ञानाच्या द्वारे देवाला शोधण्याचा प्रयत्न केला आणि ते स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि देवाला शोधायला गेले. आणि देवाच्या प्रतिरूपाची जी आदलाबदल आहे त्यांनी मनुष्य, चतुष्पाद प्राणी, सरपटणारे पशुपक्षी यांच्या प्रतिरूपाशी केलेली आहे. हालेलुया. जगाच्या ज्ञानाने देवाला ओळखता आलेलं नाही. बायबलमध्ये एक वेळा एक माणूस, त्याचं नाव निकदेमस, येशू ख्रिस्ताकडे रात्रीच्या वेळेला आला. त्याला येशू हवा होता. येशू ख्रिस्त एक विशेष परमेश्वर आहे, तो स्वर्गातून आलाय, तो देव त्याच्याबरोबर आहे हे त्याला माहीत होतं. चिन्ह चमत्कार येशूच्या द्वारे घडत होते, म्हणून त्याला फार तीव्र इच्छा झाली येशूला भेटण्याची. बरेच लोक आज या दिवसांमध्ये येशू ख्रिस्ताच्या मागे का चालतात माहिती आहे का? किंवा का चर्चला येतात? सगळेच नाही, परंतु पुष्कळ लोकांच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं, ते येशूकडे येतात, त्यांनी पाहिलेलं असतं की कोणाच्या तरी जीवनात चमत्कार झाला, माझ्याही जीवनात चमत्कार होईल. आणि ते येतात, ते बरे होतात, चमत्कार मिळवतात आणि ते म्हणतात येशू खूप चांगला आहे, भूत काढणारा येशू आहे, बरं करणारा येशू आहे आणि आशीर्वाद देणारा येशू आहे. ज्याला प्रार्थनेच्या द्वारे घर मिळालं त्यांच्यासाठी घर देणारा येशू आहे. ज्याला प्रार्थनेच्या द्वारे बायको मिळाली त्याच्यासाठी बायको देणारा येशू आहे. हालेलुया. ज्यांचे परिवार जोडले गेले त्यांच्यासाठी येशू परिवार जोडणारा आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो, हे जे काही डेफिनेशन आहे हे सगळं खरं आहे, पण यापेक्षाही येशू ख्रिस्त काहीतरी विशेष आहे. हालेलुया. आणि आजच्या वचनाचं शीर्षक आहे की ख्रिस्त कोण आहे, येशू कोण आहे. ज्यावेळेस तुम्हाला त्याचं प्रकाशन होईल ना, येशू कोण आहे, मी तुम्हाला सांगतो, तुमच्या गळ्याला तलवार जरी लावली ना तरी तुम्ही म्हणणार मी जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. हालेलुया. ओके, मत्तईचं शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 16वं वचन किंवा 14 पासून वाचा. ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया. नंतर फिलिपाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या भागात गेल्यावर येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना विचारलं, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? या जगातले जे लोक आहेत ते कोण म्हणून त्याला ओळखतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान. कित्येक लोकांसाठी येशू कोण आहे? कित्येक एलिया. कित्येकांसाठी येशू कोण आहे? कित्येक इर्मया. कित्येक लोकांसाठी तो कोण आहे? इर्मया. किंवा संदेष्टातील कोणी एक, किंवा एखाद्या संदेष्टापैकीच येशू ख्रिस्त कोणीतरी आहे असे म्हणतात. आज कोणत्याही मुस्लिम बांधवांना जर भेटले ते सांगणार ईसा अलैहिस्सलाम एक नबी है. हालेलुया. ओके. कित्येक लोकांसाठी तो कोणी एक संदेष्टा आहे. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? कोण मला इर्मया म्हणतं, कोण मला एलिया म्हणतं, कोण मला बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतं, कोण मला संदेष्टांपैकी एक समजतं. त्यांचं जाऊ द्या. तुम्ही गेल्या 3-3.5 वर्षापासून माझ्या सोबत आहात. तुम्ही सगळं सोडून माझ्या मागे आलेला आहात. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय. तुम्ही माझ्या मागे येत असताना तुम्ही लोकांची निंदा सहन करताय. तुम्हाला लोक ब्लेम करतात, नाव ठेवतात, तरी तुम्ही माझ्या मागे येताय. तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? कोण म्हणून ओळखता? तुम्ही काय म्हणता मला?
शिमोन पेत्राने उत्तर दिले, बाकी कोणी उत्तर दिलं नाही, शिमोन पेत्राने उत्तर दिलं, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आणि पुढच्या वचनात येशूने काय म्हटलं त्याला? 16व्या वचनामध्ये येशूने म्हटले, शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. हालेलुया, हालेलुया. बाकीच्यांना इर्मया, एलिया, संदेष्टांपैकी एक, बाप्तिस्मा करणारा योहान, हे कशाच्या द्वारे गेच करत होते ते लोक? हॅलो, कशाच्या द्वारे? का चमत्कार, एलिया सारखा चमत्कार, इर्मया सारखा चमत्कार, बाप्तिस्मा करणारा योहानासारखा. कारण बाप्तिस्मा करणारा योहान हा अधिकारानं बोलत होता. कोणीच बोललं होतं का? अरे सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून लपण्यासाठी कोणी प्रवृत्त केलं तुम्हाला? हा घाबरत नव्हता. तो हेरोदाला देखील सांगायचा, तू चूक केलेली आहेस. म्हणजे त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या शिकवणीवरून आज जर तुम्ही लोकांना विचारलं, कोणालाही येशू माहित आहे का? येशू खूप चांगले आहेत. येशू सारखी शिकवण कोणाची नाही. येशूने त्यांना क्रूसावर खिळणाऱ्यांना पण काय केलं? क्षमा केली. हे सगळं सांगणारे जगात लोक आहेत. ते म्हणतात आम्ही शाळेमध्ये शिकलो, आम्ही कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलो, आम्हाला प्रार्थना पण येते प्रभूची. हालेलुया. निकदेमसला पण माहित होतं. निकदेमस म्हणाला होता, तुम्ही देवापासून आलेले शिक्षक आहात, कारण देव बरोबर असल्याशिवाय अशा गोष्टी कोणालाच करता येत नाहीत. त्यावेळेस प्रभू येशू म्हणाला, नव्यानं जन्मल्या वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही. आत्म्याने आणि पाण्याने जन्म झाल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. तुम्हाला नव्याने जन्मलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस नव्याने जन्म घेता, ज्यावेळेस तुमचा नव्याने जन्म होतो. नव्याने जन्म कशाच्या द्वारे होतो? नवीन जन्म देवाच्या वचनाद्वारे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे मनुष्याचा नवीन जन्म होतो. हालेलुया. आणि म्हणून येशू म्हणाला, वारा कुठून येतो व कुठे जातो हे तुम्हाला समजत नाही, त्याचा नाद मात्र तुम्हाला ऐकायला येतो. देवाच्या आत्म्यापासून जन्मलेल्या माणसाचंही असंच आहे. हालेलुया. जो व्यक्ती देवाच्या आत्म्यापासून जन्मलेला आहे तो प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताला एक विशेष स्थान देणारा आहे. हालेलुया. तो इतर लोकांसारखी त्याचे ओपिनियन नाहीत. चमत्काराच्या बेसवर तो येशूची ओळख आपल्या जीवनामध्ये ठेवत नाही. काहीतरी एखाद्या शिकवणीवरून तो येशू ख्रिस्ताची ओळख आपल्या जीवनामध्ये ठेवत नाही. तर तो व्यक्ती ज्यावेळेस पवित्र आत्म्याने जन्मतो, ज्यावेळेस वचनाच्या द्वारे त्याचा जन्म होतो आणि देवाच्या आत्म्याद्वारे येशूला ओळखायचा असेल, तर प्रभूचं वचन काय सांगतं की पेत्राला काय म्हणाला प्रभू येशू ख्रिस्त? शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण रक्त किंवा मांस याद्वारे तुला मला ख्रिस्त आणि देवाचा पुत्र म्हणून ओळखता आलेलं नाही, माझ्या स्वर्गातील पित्यानं तुला हे प्रगट केलेलं आहे. हालेलुया. तुम्हाला देवाच्या आत्म्याने, स्वर्गातल्या देवाने तुम्हाला हे प्रगट करणं गरजेचं आहे. आणि हे तुमच्या दैहिक गोष्टींच्या द्वारे तुम्हाला नाही समजून घेता येत. म्हणून इफिसकराचं पत्र 1 अध्याय आणि 16व्या वचनामध्ये पाऊल मंडळीसाठी प्रार्थना करतो. आणि ती प्रार्थना फार महत्त्वाची आहे प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी. ज्यावेळेस आम्हाला ख्रिस्ताला ओळखून घ्यायचं असेल, तर ख्रिस्ताची ओळख करून देणारा एक आत्मा आहे. आणि त्या आत्म्यात तो आत्मा कोणता आहे? तो पवित्र आत्मा आहे. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्त योहानाच्या शुभवर्तमानामध्ये वधस्तंभावर जाण्या अगोदर तुम्हाला माहित आहे का, शिष्यांना एकत्र घेतलं. त्यांना तो सांगत होता, हे अगत्याचं आहे की मनुष्याचा पुत्र धरून दिला जावा, त्याचे हालहाल करण्यात यावेत, तो वधस्तंभावर खिळल्या जावा आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी त्यानं उठावं, हे अगत्याचं आहे. येशू म्हणत होता, तुम्ही जगात आहात तोपर्यंत तुम्हाला क्लेश होतील, घाबरू नका, मी जगाला जिंकलंय. तुम्ही आता मला पाहताय, थोड्या वेळानं तुम्ही मला पाहणार नाही. मी जातो, तुमच्यासाठी जागा तयार करतो. मी गेल्यानंतर लोक तुमची निंदा करतील,
तुम्हाला मारतील, तुमचा जीव घेतील, आणि हे सगळं काही करत असताना आम्ही आमच्या देवाला सेवा अर्पण करत आहोत असं त्यांना भासायला लागेल. हे त्या काळात येशू ख्रिस्त शिष्यांना शिकवत होता की यहुदी लोक तुमच्या बाबतीत असं करतील. आणि शाऊल हे करत होता ना, विश्वासणाऱ्यांना तो पकडत होता, जेलमध्ये टाकत होता, मारत होता, छळ करत होता मंडळीचा. आणि त्याला काय वाटत होतं, मी काय करत आहे, मी खरी सेवा देवाला प्रदान करत आहे. कारण हे जे ख्रिस्ती लोक आहेत, हे लोक नियमशास्त्राच्या विरोधात काम करत आहेत. आणि शाऊल जे काही करत होता त्याला असं वाटत होतं मी देवाला सेवा अर्पण करत आहे. हालेलुया. पण तोच ज्यावेळेस दिमिश्क नावाच्या रस्त्याने जाताना देवानं त्याची भेट घेतली, त्यानं तो प्रकाश पाहिला, अनन्या नावाच्या व्यक्तीने त्याच्यावरती हात ठेवला, त्याच्या डोळ्यावरच्या ज्यावेळेस खपल्या पडल्या आणि त्याने जाऊन भोजन केलं, त्याने बाप्तिस्मा घेतला आणि तो पवित्र आत्म्याने ज्यावेळेस भरला, तोच पाऊल, शाऊलाचा झालेला पाऊल, त्याच यहुदी लोकांच्या मंदिरांमध्ये, सभास्थानांमध्ये, चवाट्यावर जाऊन काय सांगायला लागला माहित आहे, ख्रिस्त येशू हाच एकमेव तारणारा परमेश्वर आहे हे तो यहुद्यांना सांगू लागला. त्यांना कुंठित करू लागला, त्यांच्यासोबत वादिवाद करायला लागला आणि येशू देवाचा पुत्र आहे आणि तो तारणारा आहे तो सांगायला लागला. कधी माहित आहे, ज्यावेळेस त्याचा नव्याने जन्म झाला, ज्यावेळेस तो पवित्र आत्म्याने भरल्या गेला. त्याच्याकडे ज्ञानाची कमतरता नव्हती. तो त्या काळामध्ये गमलिएलाच्या पायाजवळ बसून शिक्षण घेतलेला व्यक्ती होता. नियमशास्त्रातला त्याला पूर्ण गाभा माहित होता. म्हणून ज्यावेळेस तो पत्र लिहिताना तो म्हणतो, ते बन्यामिनी आहेत का, मी बन्यामिनी आहे, मी यहुद्याच्या कुळातला आहे. आणि तो आपल्याबद्दल तो बढाई मारतो, सांगतो मी कोणकोणत्या कुळातून आलेला आहे, मी वारशाने प्रत्येक आशीर्वादाचा हकदार कसा आहे. पण तो म्हणतो मी माझ्या देहावर भरोसा ठेवत नाही. तो शेवटी सगळं काही सांगताना तो म्हणतो, जरी मी सगळं काही हे आहे, परंतु आज मी जे काही आहे मी येशूच्या कृपेमुळे आहे. हालेलुया. ज्या व्यक्तीला ख्रिस्ताची ओळख होती ना, तो बढाई मारणारा कधीच राहत नाही. तो त्याच्या बोलण्यातून तुम्हाला नम्रता दिसेल. हालेलुया. त्याच्या काम करण्याच्या शैलीतून तुम्हाला नम्रता दिसेल. तो मंडळीमध्ये तुम्हाला हॅम्बल व्यक्ती, तो असा नाही सगळं ऐकून घेईल, असे लय ऐकून घेत, हो हो पास्टर, हो सिस्टर, आणि पाहिजे तेच करणार आहेत. हालेलुया. हे कोणत्या आत्म्याने भरलेले आहेत ते मला माहित नाही, पण एक देवाच्या आत्म्याने भरलेला व्यक्ती, ते लोक तुमची देवाला सेवा सादर करतील असं त्यांना वाटतं. आज हे फक्त यहुदी लोकांच्या बाबतीत नाही, याच वचनाला जर तुम्ही आज वेगवेगळ्या कंट्रीमध्ये पाहिलं तर आजही मंडळांचा ज्यावेळेस छळ होतो त्यावेळेस त्यांना वाटतं की आम्ही आमच्या दैवतांची सेवा करत आहोत. हालेलुया. पण येशू ख्रिस्त सांगताना काय म्हटलं माहित आहे, मला तुम्हाला पुष्कळ गोष्टी शिकवायच्या आहेत, पुष्कळ गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत, पण त्या तुमच्याने सहन करवणार नाहीत. का माहित आहे, कारण त्यांना अजून पवित्र आत्मा मिळाला नव्हता. पण येशू म्हणाला मी जातो आणि सत्याचा कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुमच्यासाठी पाठवतो. तो येईल आणि तो तुम्हाला सर्व काही शिकवेल, तो तुम्हाला सत्यात घेऊन चालेल. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून पाऊल प्रेषितां इफिसकरास पत्र 1 अध्याय आणि 16 वचनामध्ये तो काय म्हणतो, तो 15 वचनात म्हणतो की मी देवासमोर गुडघे टेकतो आणि मी तुमच्यासाठी एक प्रार्थना करतो. मंडळी, हालेलुया. पाऊलाची मंडळीसाठी काय प्रार्थना आहे? आज मंडळ्या कोणती प्रार्थना करतायत? प्रभू आम्हाला हे मिळू दे, आम्हाला ते मिळू दे, आम्हाला आमकं मिळू दे, आम्हाला ढमकं मिळू दे. हालेलुया. त्यांना आमकंही मिळेना आणि ढमकंही मिळेना, कारण जे मिळायला पाहिजे त्याच्यासाठी प्रार्थना करेना. मंडळी, तुमची प्रायोरिटी कोणत्या गोष्टीसाठी असली पाहिजे प्रार्थना करण्यासाठी? वाचा वचन. मीही तुम्हासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो. मी आपल्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की आपल्या प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता, येशू ख्रिस्ताचा देव जो वैभवशाली पिता, याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. हालेलुया, हालेलुया. आज मंडळीला कशाची गरज आहे?
कोणत्या आत्म्याची? लय आत्मे आहेत लोकांकडं. आत्म्याची कमतरता आहे का लोकांकडं? कोणाकडे अहंकाराचा आत्मा आहे, कोणाकडे व्याभिचाराचा आत्मा आहे, कोणाकडं फुशारकीचा आत्मा आहे, कोणाकडे दुष्ट आत्मा आहे. एका माणसाकडे तर एवढे आत्मे होते, 2000 डुकरात शिरले त्याच्यातून निघल्याच्या नंतर. म्हणजे एवढे आत्मे त्याच्या एकट्यामध्ये राहत होते फेलोशिप करत. प्रेज द लॉर्ड. परंतु देवाचं वचन आम्हाला देवाकडे देखील आत्मे आहेत, शैतानाकडे देखील आत्मे आहेत. येशू ख्रिस्त म्हणाला, माणसातून एकदा दुरात्मा बाहेर निघाला की तो निर्जल स्थळी जातो आणि पुन्हा येतो. आणि तिथं एंट्री करण्यासारखी जागा जर मिळाली तर एकटा येतो का? किती घेऊन येतो? 7. शैतानाकडे किती आत्मे आहेत? किती आहेत? 7. त्याला धरून 8. बर, काय हरकत नाही. देवाकडे किती आत्मे आहेत? मला वाटतं यशायाचं पुस्तक मला सापडू द्या, मग मी तुम्हाला सांगतो. काय माझे बायबल झालेले आहेत चेंज. हम्म 11वा अध्याय. परमेश्वराकडे किती आत्मा आहे? दुसरं वचन, परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराचा व भयाचा आत्मा ज्याच्यावर राहील. किती आत्मे आहेत? 7. त्याच्यापैकी एक आत्मा आहे, याच्यामध्ये कोणता वाचला तुम्ही? ज्ञानाचा आत्मा. आणि पाऊल कोणत्या आत्म्यासाठी प्रार्थना करत आहे मंडळीला? कोणत्या आत्म्याची गरज आहे? होशे 4:7 मध्ये काय लिहिलेलं आहे? आज माझ्या लोकांचा नाश होत आहे. कशाच्यामुळे नाश होत आहे? ज्ञानाच्या अभावी. कोणतं ज्ञान? जगाकडे ज्ञानाची कमी आहे का? आज इथं बसलेल्या लहानातल्या लहान मुलाजवळ मोबाईल द्या. जे 70 वर्षाच्या माणसाला समजत नाही ते तुम्हाला मोबाईल मधून काढून देईल. आज एवढ्या लेकरांमध्ये ठसून ठसून ज्ञान भरलेलं आहे. पण कोणतं ज्ञान आहे? जगाचं ज्ञान आहे. आणि या जगाच्या ज्ञानानं लोकांना देवाला ओळखता येत नाही. उलट जेवढं या जगाचं ज्ञान आहे ना, तेवढं लोकांना ते दूर न्यायला लागतं. अनेक लोकांना बायबलच्या जास्त ज्ञानामुळं लोकांना प्रभूपासून दूर नेलं. तुम्हाला माहिती आहे जास्तीत जास्त लोक यरूशलेम मातेमध्ये कन्वर्ट होणारे कोण आहे त्या पुण्यामध्ये? माहिती आहे तुम्हाला? ज्यांनी बायबल उकळून पिलेत, ज्यांनी बायबलचे चांगले चांगले कोर्स केलेत. देवाचे सेवक जे प्रभूकडे गेले, रेनाड बांके, ते म्हणतात तुम्ही BTH करा, MTH करा, तुम्ही डॉक्टरेट करा, तुम्ही PhD करा बायबलमध्ये, तुम्ही पाहिजे तेवढं ज्ञान घ्या बायबलचं, पण तुमचं बायबलचं ज्ञान तुम्हाला देवापासून दूर नेणार नाही याची मात्र शाश्वती ठेवा. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं, पाऊल म्हणतो मंडळीला कशाची गरज आहे या दिवसांमध्ये? ख्रिस्ताला जर ओळखून घ्यायचं असेल तर ज्ञानाची गरज आहे. आणि कोणतं ज्ञान? आज प्रभू म्हणाला लोकांचा नाश होत आहे अज्ञानामुळं. कोणतं अज्ञान आहे? देवाच्या ओळखी संबंधीचं अज्ञान, देवाबद्दलचं ज्ञान हे नाहीये त्यांच्याकडे. म्हणून जगाकडे एवढं ज्ञान आहे ना. डार्विननं, आम्ही 3रीत होतो तेव्हा डार्विननं आम्हाला पुस्तक पाठवलं होतं. म्हणजे स्पेशल आमच्या ॲड्रेसवर नव्हतं पाठवलं. त्याचा सिद्धांत आम्हाला शिकवला गेला की माणूस माकडापासून तयार झाला. हालेलुया. 2004 मध्ये मला आणखीन एक पुस्तक मिळालं आणि ते बायबल मिळालं. हालेलुया. आणि त्याच्यामध्ये कळालं की माझा आजोबा पंजोबा खापरपंजो माझा पूर्वज माकड नाही आहे. हालेलुया. माझा मूळ पुरुष आदाम आहे जो देवाच्या प्रतिरूपाचा आहे. हालेलुया. 2 ज्ञानामध्ये फरक आहे. मला ज्यावेळेस बायबल वाचलं त्यावेळेस कळालं की परमेश्वराने पृथ्वी कशी निर्माण केली. मला जगाचं ज्ञान जोपर्यंत होतं तोपर्यंत मला माहित होतं की पृथ्वी एकेकाळी हा तप्त एक गोळा होता. मग त्याच्यावर कालांतराने वातावरण, शिलावरण, जलावरण झालं.
मग वरण शिजून खायला लागले लोक. हालेलुया. पण मला कळालं की परमेश्वराच्या शब्दाने सगळं काय अस्तित्वात आलं. देवाने सगळं पाण्याचा प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, प्रारंभीच. मग आपण वाचतो की देवानं पाणी एका बाजूला केलं, मग कोरड्या भूमीला भूमी आणि मग त्याला समुद्र. पण देवानं त्याच्या अगोदर पृथ्वी तयार केलेली आहे. हालेलुया. ओके, तो त्या सिद्धांतात मला तुम्हाला न्यायचं नाही. परंतु देवाला ओळखून घेण्यासंबंधी पेत्राला प्रभू म्हणाला, रक्तमांसाच्या द्वारे तुला नाही सांगता आलं मी ख्रिस्त आहे, मी प्रभू आहे, मी देवाचा पुत्र आहे किंवा मी मसीहा आहे. तुला स्वर्गातल्या बापानं प्रगट केले, देवाने. आणि पाऊल म्हणतो, मंडळी माझी तुमच्यासाठी एक प्रार्थना आहे. आपल्या येशू ख्रिस्ताचा देव जो स्वर्गातला पिता, त्याच्याकडे माझी दररोज ही प्रार्थना आहे की त्या देवाने तुम्हाला ख्रिस्ताच्या ओळखी संबंधीचा काय दिला पाहिजे, काय दिला पाहिजे. आम्ही ऐकतो, तुम्ही सांगा. आम्हाला काही गरज नाही बाकीची. एफिसकराच्या पत्रामध्ये 1:16 मध्ये काय लिहिलेलं आहे तुमच्या बायबलमध्ये? माझी प्रार्थना आहे. काय काय दिलं पाहिजे तुम्हाला? त्याच्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा आत्मा दिला पाहिजे. ओके, मला तुम्हाला 3 पॉइंट शिकवायचे आहेत आज, आणि मला वाटत नाही ते होतील. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की या दिवसांमध्ये मंडळीनं ही प्रार्थना केली पाहिजे. आणि पेत्राला प्रगटीकरण झालं त्या ज्ञानाच्या आत्म्याच्या द्वारे. त्या पित्यानं त्याला ते प्रगटीकरण दिलं आणि तो म्हणाला, तुम्ही ख्रिस्त देवाचे पुत्र आहात. ख्रिस्त या शब्दाचा अर्थ आहे अभिषिक्त. ग्रीकमध्ये त्याचा जो ख्रिस्ताचा जो अर्थ आहे तो अभिषिक्त होतो. हिब्रूमध्ये याच शब्दाचा अर्थ मसीहा असा होतो. आणि याचा रिअल जो मिनिंग आहे तो तारणारा आणि सोडवणारा आहे. हालेलुया. कारण कशातून सोडवणारा आहे? प्रभू येशू म्हणाला, त्याने मला अभिषेक केलाय. प्रेषित 10:38 मध्ये देवाचं वचन सांगतं की त्याने येशूला पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक केला. त्याद्वारे तो नगरोनगरी जाऊन लोकांना स्वार्थ सांगत होता आणि शैतानाच्या बंधनातून लोकांना सोडवत होता. तो शैतानाच्या बंधनातून लोकांना त्याने सोडवलं. त्याला लोकांना पापाच्या बंधनातून त्याने सोडवलं. आणि म्हणून ख्रिस्त मीन्स तारणारा आणि सोडवणारा. म्हणून लुकाचं शुभवर्तमान 19 अध्यायाच्या 10व्या वचनात लिहिलंय की मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी आणि तारण्यासाठी आलेला आहे. रोमकराचं पत्र 10:9 आणि 10 मध्ये लिहिलंय, जर तुम्ही येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या मुखाने जर स्वीकारलं आणि आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवला की तो मरणातून जिवंत झाला 3ऱ्या दिवशी, तर तुमचं तारण होईल. प्रेषितांचे कृत्य 4:12 मध्ये लिहिलं की आकाशाखाली पृथ्वीवर दुसरं कोणतंच नाव मनुष्यामध्ये दिलं नाही जेणेकरून आपलं तारण होईल. येशूच्या नावामध्ये आपली सुटका आणि तारण आहे. हालेलुया, हालेलुया. आणि हे कधी कळतं माहित आहे का? ज्या वेळेस तुम्हाला येशूच्या ओळखीचं ज्ञान देवाच्या आत्म्याच्या द्वारे प्रगट केल्या जातं, त्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्त हाच माझा केवळ तारणारा आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही, हे तुमच्या लक्षात येतं. म्हणून मंडळी, पहिला मुद्दा तुमच्यासाठी, ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे हे तुम्हाला ओळखून घेण्यासाठी इफिस 1:16 प्रमाणे आम्हाला देवाच्या ज्ञानाचा आत्मा गरजेचा आहे. हालेलुया, हालेलुया. ख्रिस्त कोण आहे? येशूचा प्रश्न आहे. लोक मला काय म्हणतात? आजचा माझा वचनाचं शीर्षक आहे, येशू ख्रिस्त कोण आहे? हालेलुया. येशू ख्रिस्त हा सोडवणारा, तारणारा मसीहा आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट, मत्ती सुवर्तमान 1 अध्याय आणि 23 वचन. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घेण्यासाठी देवाच्या आत्म्याची गरज आहे. आणि मत्ती सुवर्तमान पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देतील. त्याला म्हणजे कोणाला? येशू ख्रिस्ताला. त्याला इम्मानुएल, बोला इम्मानुएल, इम्मानुएल. त्याला इम्मानुएल असं म्हणतील. या नावाचा अर्थ असा, आम्हा बरोबर देव. हालेलुया. इमॅन्युएलचा अर्थ काय आहे? आम्हा बरोबर देव. आपलं नाव ठेवून घेतल्याने काही फरक पडत नाही.
इमान्युएल नाव असतं, पण ना इमान्युएल संघ देव असतो ना देवा संघ इमान्युएल असतो. हालेलुया. देवाचं वचन सांगतं की इमान्युएल, येशू ख्रिस्त कोण आहे? इमान्युएल, आम्हा बरोबर देव. येशाचं पुस्तक 7 अध्यायाच्या 14 वचनामध्ये ही भविष्यवाणी होते की त्याला इमान्युएल असं म्हणतील. आणि देवाचं वचन सांगतं की ज्यावेळेस येशया 9, 6 आणि 7 वचनात जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये लिहिलं त्याला अद्भुत मंत्री, सनातन देव, शांतीचा अधिपती असं म्हणतील. आणि त्याला तो दाविदाच्या सिंहासनावर बसेल आणि सदा सर्व काळ राज्य करेल. हालेलुया. ते येशू ख्रिस्ताबद्दल आहे. आणि येशू ख्रिस्त दाविदाच्या घराण्यातून आला आणि म्हणून तो सदा सर्व काळ, तो आजही राज्य करत आहे. तो सेकंड कमिंग मध्ये तो 1000 वर्ष राज्य करेल आणि युगानयुगचं राज्य येशू ख्रिस्ताचं आहे. हालेलुया. त्याद्वारे तो सदैव आमच्या बरोबर राहण्यासाठी आलेला परमेश्वर आहे. आमेन. आणि देवाचं वचन म्हणून सांगतं स्तोत्रसंहिता 46 7व्या वचनामध्ये जर तुम्ही 7व्या वचनामध्ये आणि 11व्या वचनामध्ये जर तुम्ही वाचलं तर सेनाधीश परमेश्वर जो याकोबाचा देव आहे तो देव आमच्या बरोबर राहणारा परमेश्वर आहे. योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय आणि 14वं वचन जर तुम्ही वाचलं तर इमान्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव. परमेश्वराचं वचन सांगतं, वाचाल का कोणी? योहानाचं शुभवर्तमान. हा, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्हामध्ये म्हणजे आमच्या घरामध्ये नाही. कुणामध्ये वस्ती केली? आम्हामध्ये वस्ती केली. आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. हालेलुया. तो शब्द जो परमेश्वर जो आहे त्यानं देह धारण केलं आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. इमान्युएल बनून आला, जो त्याचा अर्थ आहे आम्हा बरोबर देव. आम्हा बरोबर राहण्यासाठी त्यानं देह धारण केला. ज्या देहामध्ये आत्ताच आम्ही प्रभुभोजनाच्या द्वारे जी सहभागिता घेतली, ज्या लोकांनी प्रभुभोज घेतलं, त्याने आमच्याबरोबर इमान्युएल बनून येण्यासाठी त्यानं देह धारण केला. त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. ज्या वेळेस तुम्ही प्रभुभोज घेता तुम्ही त्याला तुमच्यामध्ये घेत असता. आमेन. हालेलुया. म्हणजे मग पुन्हा महिनाभर तुमच्यामध्ये तो नाही असं नाही, तो तुमच्यामध्ये आहे याचं स्मरण तुम्ही करत असता. म्हणून प्रभू म्हणाला माझ्या स्मरणार्थ हे करा. हालेलुया. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की मत्तईचं शुभवर्तमान याचा 28 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये प्रभू म्हणाला जो इमान्युएल, जो आम्हा बरोबर देव, प्रभू म्हणाला संपूर्ण. आणि हे वचन कधी बोलला प्रभू माहितीये? ज्यावेळेस तुम्ही मत्तई 1 मध्ये वाचता त्यावेळेस येशूने जन्म घेतलाय आणि त्यावेळेस इमान्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव हे लोकांना समजलं की आमच्यामध्ये त्याने वस्ती केलेली आहे. तो आमची भेट घेण्यासाठी आणि आमच्यासोबत राहण्यासाठी आला. पण आता 33.5 वर्ष संपले आणि आता येशू ख्रिस्ताचं काय झालंय? स्वर्गारोहण झालं. आणि या ठिकाणामध्ये मत्तई 28-20 वचन जे आहे ना, येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होण्याच्या अगोदर मरणातून जिवंत झाला, आता येशू स्वर्गामध्ये जात आहे. त्या अगोदर येशू ख्रिस्तानं काय बोललं माहितीये? म्हणजे आता येशू गेला आणि कायमची फेलोशिप संपली असं नाही, तर येशू त्या ठिकाणामध्ये काय म्हणाला? पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत फक्त 33.5 वर्ष इमान्युएल बनून नाही आला परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासोबत राहण्यासाठी. तो फक्त 4-8 दिवसासाठी राहण्यासाठी नाही आला. येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना म्हणाला, पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्वदा तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. म्हणून तुम्ही कुठल्याही कंडिशनमध्ये, परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, इमान्युएल तुम्हाला माहित असलं पाहिजे. मी ज्या येशूवर विश्वास ठेवला तो येशू कोण आहे? हॅलो इमान्युएल, भूक लागली का? हा, ज्या येशूवर तुम्ही विश्वास ठेवला तो येशू कोण आहे? मला वाटतं मी जिवंत लोकांबरोबर बोलत आहे. किती लोक म्हणतात यस मी जिवंत आहे? मग सांगा, ज्या येशूवर विश्वास ठेवला तो येशू कोण आहे? हा, जिवंत लोक सांगतात बरं का, कारण त्यांना बोलता येतं. येशू कोण आहे? इमान्युएल. तुम्ही जर त्याला ओळखलं, तुमची परिस्थिती कशी असू द्या, येशू गेला तिकडे म्हणून गुड फ्रायडेच्या दिवशी रडणाऱ्यांपैकी आम्ही नाही. हालेलुया. आम्ही पहिले जीजस फिल्म दाखवायचो, आम्हाला पूर्ण पाठ झाली होती, आम्हाला माहित असायचं. आता येशू ख्रिस्ताला धरून दिलंय तेव्हापासून आवाज चालू व्हायचे, बाया रडायच्या.
आणि मी पाहिलं हे फक्त जीसस फिल्म मध्येच रडत नाहीत, हे शाहरुख खानच्या पिक्चरात पण रडतात. ते रडले लोक की ते हे पण रडतात, इमोशनल होतात. पण हे इमोशनल दुःख तुमच्या जीवनात काहीच बदल घडून नाही आणत, पण जे दैवी दुःख आहे ते पश्चातापास कारणीभूत होतं आणि ते तुमच्या जीवनात बदल घडून आणतं. हालेलुया. आणि देवाचं वचन आम्हाला काय सांगतं की येशू गेला स्वर्गामध्ये, सर्व संपलं नाही. येशू म्हणाला मी युगाच्या समाप्तीपर्यंत सर्वदा तुमच्या बरोबर आहे. जर तुम्ही प्रगटीकरणाचा पहिला अध्यायामध्ये जर वाचलं 18 वचनामध्ये, तर तो यवनाला भेटला आणि म्हटला, पहा मी मेलो होतो आणि जिवंत झालोय, आता मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहेत. हालेलुया. येशू सर्वदा जिवंत आहे. तो मंडळी, तो तुमच्या बरोबर आहे. ज्यांना माहित आहे ना इमान्युएल, माझा देव माझ्या बरोबर आहे, तो प्रत्येक परिस्थितीमध्ये कचरत नाही, घाबरत नाही. देवाचं वचन आम्हाला सांगतं, जर तुम्ही लुकाचं शुभवर्तमान आणि 7व्या वचनाला जर तुम्ही 7व्या अध्यायाला जर वाचलं ना तुम्ही 11 ते 17 वचनामध्ये, तर नाईन नावाच्या गावामध्ये घटना घडली. पुष्कळ यहुदी लोक त्या बाईसोबत आहेत. तिचा एकुलता एक मुलगा मरण पावला, ती विधवा होती. सगळे यहुदी लोक तिच्या सोबत होते. कोणीच तिला हे शब्द बोलला नाही. पण येशू ख्रिस्त आला. येशू ख्रिस्तानं तिचं रडणं पाहिलं आणि येशू ख्रिस्त म्हणाला, बाई रडू नकोस. आणि येशू गेला. रडू नकोस म्हणजे बाकीचे लोक पण आहेत ना, जाऊ द्या ना सिस्टर, नका रडू, हे म्हणणारे आहेत. पण येशू आला आणि येशू तिला म्हटला, बाई रडू नको. येशू गेला, तिरडीला स्पर्श केला, तिरडी थांबली, त्या मुलाच्या हाताला धरलं, उठवलं. जिवंत केलेला मुलगा आपल्या आईच्या हातामध्ये दिला आणि त्या नगरामध्ये जल्लोष आणि आनंद झाला. आमेन. जर येशू आमच्या बरोबर आहे, प्रॉब्लेम असतील, येशू आहे ना, तिथे मृत्यू होता, रडणं होतं, पण येशू आला आणि मृत्यूचं रूपांतर आनंदामध्ये झालं. जर इमान्युएल तुमच्या बरोबर आहे, त्याला तुम्ही ओळखून घेतलेला आहे, परिस्थिती तुमची किती बिकट असू द्या, इमान्युएल आमच्या दुःखाचं रूपांतर आनंदामध्ये करणारा, आमचे अश्रू पुसून आमच्या चेहऱ्यावर हास्य देणारा इमान्युएल आमच्या सोबत आहे. आम्ही समुद्राने घेरल्या गेलेला असू, लाटांनी घेरलेला असू. मत्तेचं शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 24 वचनाला जर तुम्ही वाचलं तर शिष्य हैराण झाले. ते मध्यरात्रीच्या वेळेला ते समुद्रामध्ये होते आणि येशूनं पाहिलं आणि येशू ख्रिस्त समुद्रावरून चालत त्यांच्याकडे गेला आणि येशू ख्रिस्ताला पाहून ते काय म्हणायला लागले माहित आहे, भूत आहे भूत. त्यावेळेस येशू म्हणाला, भिऊ नका, मी आहे. तुम्ही लाटांनी घेरलेले असाल, तुम्ही हैराण झालेले असताल, परंतु तुम्हाला एक गोष्ट माहित असली पाहिजे, मी ज्या परमेश्वरावरती विश्वास ठेवलेला आहे तो कोण आहे? झोपलात? इमान्युएल. हालेलुया. मी वादळात जरी घेरलेला असेल, इमान्युएल मला कधी न सोडणारा, सदैव माझ्या बरोबर राहणारा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया. म्हणून करिंथकराचे पहिले पत्र 10वा अध्याय आणि जर तुम्ही 4 वचनाला जर वाचलं तर हा इमान्युएल येशू ख्रिस्त मत्तेच्या पहिल्या अध्यायामध्ये जन्मला तेव्हापासून इमान्युएल बनून आला नाही. हा इमान्युएल उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत हा इमान्युएल त्या इस्रायल लोकांसोबत देखील त्या अरण्यामध्ये, त्यांच्या कमी घटीमध्ये, त्यांच्या आश्वांमध्ये, प्रत्येक क्षणामध्ये प्रभू त्यांच्या बरोबर होता. ज्यावेळेस ते ताणलेले झाले त्याने त्यांना पिऊ घातलं, ज्यावेळेस ते भुकेले झाले त्याने त्यांना खाऊ घातलं, ज्यावेळेस ते कासावीस झाले त्याने त्यांना धीर दिला. काय लिहिलं 10व्या वचनामध्ये? 3 आणि 4 वचनात, त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले. सर्वांनी एकाच प्रकारचं अन्न सेवन केलं आणि ते सर्व तेच आध्यात्मिक, आणि ते सर्व, ते म्हणजे कोणाबद्दल बोललेलं आहे? हे इस्रायल लोकांबद्दल. ते सर्वांनी काय केलं? एकाच प्रकारचं अन्न सेवन केलं. त्या सर्वांनी तेच आध्यात्मिक पाणी प्याले. आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. हालेलुया. इमान्युएल. ज्यावेळेस ते ताणलेले झाले, कासावीस झाले, कोणी पाजलं हो त्यांना? कोणी पाणी दिलं त्यांना? येशूने दिलं. तो खडक कोण आहे? येशू आहे. आणि येशू म्हणाला, मी या खडकावर माझी मंडळी उभी करेल. इमान्युएल तो खडक आहे. त्या खडकावर जर तुम्ही रचल्या गेलेले आहात, तुमच्या विरोधात मरणाचा आणि अधोलोकाच्या द्वारांचं काहीच चालणार नाहीत. हालेलुया.
हालेलुया. भूत प्रॅक्टिकली तुमच्या पुढे प्रगट होणं तर सोडा, स्वप्नात पण तुम्हाला त्रास देणार नाहीत, कारण इम्मानुएल तुमच्या बरोबर असणारा देव आहे. हालेलुया. त्यांना खडकातून प्यालेत ते, आणि तो खडक कोण आहे? ख्रिस्त आहे. अरण्यामध्ये दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ राहिला. त्यांना पाणी पाजण्यासाठी तो खडक बनून त्यांच्या मागे फिरला. त्यांचे पायतानं झिजले नाहीत, त्यांचे कपडे विरले नाहीत. हे कशामुळं? इम्मानुएल त्यांच्या बरोबर होता. हालेलुया. तोच इम्मानुएल आज मंडळी तुम्हाला कळालं पाहिजे की तो आज माझ्या बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. मला तिसरा मुद्दा तुम्हाला सांगायचा, पण पुढच्या संडेला मी तुमच्यासोबत बोलेल. ख्रिस्ताच्या प्रगटीकरणाचा जो त्याच्या ओळखी संबंधीचा जो आत्मा आहे, ज्यावेळेस तो तुम्हाला मिळेल ना, तुम्हाला कळेल. इस्रायल लोकांच्या जीवनात अरण्य आलं. त्यांना कळालं इथे पाणी बिलकुल नाही आहे आम्हाला. देव म्हटला, मोशे काळजी करू नको, काठी घे आणि खडकावर मार. आणि काठी खडकावर मारली आणि त्यामधून पाणी वाहायला लागलं आणि अख्खं इस्रायल त्या पाण्यातून प्यालं. आणि म्हणून आज तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी घटी असेल, तुम्ही मे बी त्या शिष्यांप्रमाणे तुम्ही वादळाने घेरल्या गेलेला असाल आणि तुम्ही अंधाराने घेरले असाल, तुम्ही त्रस्त झालेले असाल, तुम्हाला एक गोष्ट माहीत असली पाहिजे, इम्मानुएल माझ्या बरोबर आहे. म्हणून तुम्हाला या सगळ्या परिस्थितीमध्ये या दिवसांमध्ये टिकाव धरायचा असेल, तुम्ही या दिवसांमध्ये प्रार्थना करा. परमेश्वर, जी पावलाने प्रार्थना केलेली आहे मंडळीसाठी, की मंडळीला स्वर्गातल्या बापानं काय दिला पाहिजे? येशू ख्रिस्ताच्या ओळखी संबंधीचा ज्ञानाचा आत्मा दिला पाहिजे. हालेलुया. यांच्या वेळेस ते ज्ञान तुम्हाला मिळेल. तो तुम्ही या दिवसांमध्ये, तुम्हाला माहिती आहे का, आता तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे का नाही माहित आहे तुम्हाला? आहे. त्या पवित्र आत्म्याला म्हटलं पाहिजे, पवित्र आत्मा मला ते ज्ञान दे. कारण याकोबाच्या पत्रामध्ये काय लिहिलं? जो ज्ञानाने उन्हा आहे त्यानं देवाकडे मागावं. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाकडे मागाल, देवा मला ते ज्ञान पाहिजे तुझ्या ओळखी संबंधीचं, मग तुम्ही ज्यावेळेस संकटात बिकट परिस्थितीमध्ये ज्यावेळेस असाल, तुम्ही टेन्शन घेणार नाहीत, तुम्ही निराश होणार नाहीत, तुम्ही डोकं धरून बसणार नाहीत. कारण तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे, जर इम्मानुएल म्हणून परमेश्वर आमच्या बरोबर आहे, त्याने प्रॉमिस केलेला आहे, मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुझ्या बरोबर आहे. तो शिष्यांसाठी मध्यरात्रीला जर समुद्रावरून चालत येऊ शकतो, तो माझ्यासाठी आजही प्रत्येक संकटात माझ्यासाठी उभा राहू शकतो. हालेलुया. लोक त्याला काही म्हणून ओळखू दे, परंतु ख्रिस्त माझ्यासाठी इम्मानुएल आहे. तो माझ्यासाठी सोडवणारा आहे आणि मला त्याच्या ज्ञानाचा आत्मा त्याने मला दिलेला आहे. उभं राहूया, आपण प्रार्थना करूया. थँक यू जीसस. हालेलुया. हालेलुया.